एका कुटुंबातले तीन भाऊ, एक भाऊ डॉक्टर, दुसरा भाऊ एसटी महामंडळात कामाला, तर तिसरा भाऊ राज्य सचिवालयात क्लर्क. या तिन्ही भावांचे वडील शिक्षक. एक राजकीय पराभव पचवलेले. पण या तीन भावांच्या भोवती किंवा त्यांच्या कुटुंबाभोवती एक गोष्ट फिरते. कुठली गोष्ट? तर एका जिल्ह्याचं राजकारण. किती दिवस? तर म्हणायला गेलं तर मागची 100 वर्ष. या जिल्ह्यात ही भावंड म्हणजे सत्ता केंद्र. त्यांचे मतदारसंघ वेगळे, त्यांच्या ताब्यात असलेली सत्तास्थानं वेगळी. पण या तीन भावांनी ताकद निर्माण केली. एक समीकरण अगदी फिट बसवलं. नंदुरबार जिल्हा इज इक्वल टू गावित कुटुंब. या कुटुंबाच्या सत्ता केंद्राला हादरे बसले का? तर बसले. या कुटुंबानं पराभव पाहिले का? तर पाहिले. पण हे कुटुंब मागे सरकलं का? तर उत्तर आहे नाही. यंदा या कुटुंबातले 4 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 4 वेगळ्या मतदारसंघात, 4 वेगळ्या चिन्हांवर. काय आहे या गावित कुटुंबाची स्टोरी? त्यांचा राजकीय इतिहास नेमका आहे काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. गावित कुटुंबातले 4 सदस्य यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंत्री विजयकुमार गावित नंदुरबारमध्ये भाजपच्या चिन्हावर, राजेंद्र गावित शहाद्यामधून काँग्रेसच्या चिन्हावर, शरद गावित नवापूरमधून अपक्ष आणि हिना गावित अक्कलकुवामधून अपक्ष. जिल्ह्यातले 4 मतदारसंघ, 4 चिन्ह आणि एकाच कुटुंबातले 4 उमेदवार. कुणी माजी आमदार, कुणी माजी खासदार. पण या कुटुंबाला ही ताकद मिळाली कशी? तर सुरुवात करूयात इतिहासापासून. बाप का बदलापासून. 1923 मध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात फॉरेस्ट रेंजर म्हणून काम करणाऱ्या दामजी पोसल्या गावित यांना त्या काळची विधान परिषद मिळाली. आदिवासी समाजाचा आवाज संसदेत पोचावा म्हणून काँग्रेसनं दामजी गावित यांना संधी दिली होती. मग देश स्वतंत्र झाला. याच कुटुंबातले तुकाराम गावित 1967 ला खासदार झाले. मग 1990 साली दामजी गावितांचे पुत्र कृष्णाराव गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. गावित कुटुंबानं पराभव पचवला, तो मागे न फिरण्यासाठीच. 1995 ची निवडणूक. कृष्णाराव गावित यांचे पुत्र नंदुरबारमधून निवडणुकीला अपक्ष उभे राहिले. त्यांच्यासमोर आव्हान होतं काँग्रेसच्या प्रताप वळवी यांचं. तेच प्रताप वळवी ज्यांनी कृष्णाराव गावितांचा पराभव केला होता. निवडणुका झाल्या, रिझल्ट आले आणि या अपक्ष उमेदवारानं बाजी मारली. 1962 नंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा नंदुरबारमध्ये पराभव झाला. नंदुरबारला नवा आमदार मिळाला. नाव विजयकुमार कृष्णराव गावित. पिक्चरला शोभेल असा बाप का बदला पूर्ण झाला आणि सुरू झाली एक स्टोरी एका जिल्ह्यावर होळ ठेवण्याची. विजयकुमार गावित हे संभाजीनगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करत होते. निवडणुकीच्या 2 महिन्याआधी त्यांनी राजीनामा दिला, प्रचार केला आणि सीट काढली. खरं तर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. रघुवंशी कुटुंबीय, नाईक कुटुंबीय यांची सगळ्या जिल्ह्यात प्रचंड ताकद. ही ताकद मोडणं सोपं नव्हतं, पण विजयकुमार गावित यांनी डाव बसवला. 1995 मधला हा विजय त्यांनी मतदारसंघापुरता किंवा नंदुरबार जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी तेव्हाची राजकीय समीकरणं हेरली. 95 मध्ये राज्यात सेना भाजप युतीचं सरकार आलं, पण या सरकारला टेको होता अपक्षांचा. त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला आणि आपल्या पहिल्याच टर्ममध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री झाले. साहजिकच नंदुरबार जिल्ह्यात नाईक रघुवंशी कुटुंबाला पर्याय म्हणून विजयकुमार गावितांचा उदय झाला. मतदारसंघातली टक्कर आता राज्यव्यापी बनली. मग 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. विजयकुमार गावितांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे 1999 ते 2009 असे सलग 3 टर्म ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आणि 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 आणि 2019 ला ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. 2014 साली गावितांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केल्याचं बोललं जातं. गावित यांनी आपल्या कार्यकाळात मंत्रिपदं भूषवली, सरकार बदललं, त्यांचा पक्ष बदलला, खात्याचा कारभार बदलला, पण नंदुरबार विधानसभा मतदारसंघ आणि विजयकुमार गावित हे समीकरण बदललं नाही. मागची 6 टर्म ते नंदुरबारमधून निवडून आलेत आणि आता 7व्यांदा रिंगणात आहेत. 1995 साली विजयकुमार गावित यांच्या विजयात शरद गावित आणि राजेंद्र कुमार गावित या त्यांच्या 2 भावांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शरद गावित एसटी महामंडळात 4th श्रेणी कामगार होते. त्यांनी आपल्या बंधूंच्या सोबत राजकारणात पाय रोवले, पण त्यांना पहिली संधी मिळाली 2009 साली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून तिकीट मिळावं म्हणून शरद गावित आग्रही होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते मागे हटले नाहीत. त्यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते जिंकले सुद्धा. कुणाविरुद्ध? तर सलग 5 आणि एकूण 6 टर्म नवापूरचे आमदार असणाऱ्या सुरूपसिंग नाईक यांच्या विरोधात. गावित कुटुंबाला दुसरा आमदार मिळाला. मग आलं 2014चं वर्ष. लोकसभा निवडणुकीवेळी विजयकुमार गावित यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर मिळाली,
पण त्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर हिना गावित यांना भाजपमध्ये पाठवलं, लोकसभेचं तिकीट मिळवून दिलं. इलेक्शन झालं, रिझल्ट आले आणि हिना गावित खासदार म्हणून निवडून आल्या. कुणाला हरवून? तर 9 टर्म खासदार असलेल्या माणिकराव गावित यांना. हिना गावित यांचं लीड 1 लाखापेक्षा जास्त होतं. गावित कुटुंबात 2 आमदार आणि 1 खासदार सेट झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होल्ड होताच. मग 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये गावित कुटुंबातले तिन्ही बंधू आमदारकीच्या रिंगणात उतरले. विजयकुमार गावित भाजपच्या तिकिटावर नंदुरबारमधून, शरद गावित राष्ट्रवादीच्या तिकिटावर नवापूरमधून, राजेंद्र कुमार गावित राष्ट्रवादीच्या तिकिटावर शहादामधून. पण या निवडणुकीत गावित कुटुंबानं पराभव पाहिला. विजयकुमार गावित निवडून आले, पण शरद आणि राजेंद्र कुमार गावित यांचा पराभव झाला. मागे हटावं लागलं, पण ताकद कमी झाली नाही. 2019 मध्ये हिना गावित खासदार झाल्या. विधानसभेला विजयकुमार गावित आमदार झाले, पण त्याही वर्षी शरद गावित आणि राजेंद्र कुमार गावित यांचा पराभव झाला. शरद गावित अपक्ष म्हणून उभा राहिले, पण त्यांचा पराभव झाला. आता यंदाही शरद गावित नवापूरमधून अपक्ष उभे आहेत. त्यांना भाजपकडून तिकीट मिळेल असं बोललं जात होतं, पण जागा अजित पवार गटाला सुटली आणि शरद गावित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. राजेंद्र कुमार गावित यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते शहादा विधानसभेतून काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. राजेंद्र कुमार गावितांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली ती 2014 मध्ये. त्यांचा शहादा विधानसभेत भाजपच्या उदयसिंह पाडवे यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर राजेंद्र कुमार गावित भाजपमध्ये सक्रिय झाले. आता 10 वर्षांच्या गॅपनी राजेंद्र गावित विधानसभा निवडणूक लढवतायत. यावेळी ते शहाद्यामधूनच लढायला इच्छुक होते, पण इथून भाजपनं राजेश पाडवे यांना तिकीट रिपीट केलं. मग राजेंद्र कुमार गावित यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहाद्यात राजेंद्र कुमार गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सुरुवातीला गावित शरद पवार गटात जातील याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या, पण अक्कलकुळ्याचे आमदार केसी पाडवी यांची ताकद त्यांच्या मागे उभी राहत असल्यामुळे त्यांनी काँग्रेसकडून तिकीट मिळवलं अशा चर्चा आहेत. थोडक्यात विजयकुमार गावित भाजप, शरद गावित अपक्ष, तर राजेंद्र गावित काँग्रेस असे एकाच कुटुंबातले 3 भाऊ वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. पण गावित कुटुंबातलं राजकारण इथंच थांबत नाही. विजयकुमार गावितांची कन्या हिना गावित या लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आता अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तेही अपक्ष. त्यांचा सामना अक्कलकुवामध्ये 1995 पासून आमदार असलेल्या केसी पाडवी यांच्याशी होणार आहे. केसी पाडवी हे विजयकुमार गावित यांचे कट्टर प्रतिस्पर्धी. त्यांनीच हिना गावित यांचा लोकसभेतला पराभव घडवून आणला होता. आता हिना गावित त्यांनाच फाईट देणार आहेत, ते सुद्धा शिंदे गटाचे आमशा पाडवी रिंगणात असताना. थोडक्यात त्यांना गावित कुटुंबातले 4 जण विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर विजयकुमार गावित यांच्या धाकट्या कन्या डॉक्टर सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. ही एक ॲडिशनल माहिती. पण जिल्ह्यातल्या 4ही विधानसभा मतदारसंघात 4 उमेदवार उभे करणं, कुठलाही उमेदवार एकमेकांच्या विरोधात नसणं हे गावितांचं राजकारण. पण या राजकारणासाठी त्यांना बळ मिळतं कसं? तर पहिलं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेली ताकद आणि त्या माध्यमातून जुळवलेली ग्राउंडवरची समीकरणं. यामुळं अगदी ग्राउंड लेवलला गावित कुटुंबाची ताकद पोहोचलेली आहे, जी त्यांना मतांमध्ये फिरवता येते. दुसरी गोष्ट म्हणजे गावित कुटुंबाचं सर्वपक्षीय राजकारण. खोबरं तिथं चांग भलं असं राजकारण करत गावित कुटुंब राजकारणात समीकरण साधतं अशी टीका विरोधकांकडून होते. पण त्या टीकेपलीकडे जाऊन गावित कुटुंबाला पॉलिटिकली रिलेव्हेंट राहता येतं. मग पक्ष कुठलाही असो, वारं कुठलंही असो, गणित फक्त एकमेकांच्या विरोधात न लढण्याचं आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे नंदुरबारच्या राजकारणात सेट झालेली घराणी. नाईक कुटुंब, पाडवे कुटुंब, वळवी कुटुंब, गावित कुटुंब, रघुवंशी कुटुंब अशी इथली सत्तास्थानं हे एकमेकांच्या विरोधात लढतात, पण आपापले मतदारसंघ राखून. असं असलं तरी गावित कुटुंब नंदुरबारच्या राजकारणात किती सेफ आहे? तर गावित कुटुंबाच्या या एक हाती होल्डमुळेच त्यांच्यावर इतर पक्षातले नेते नाराज असल्याचं बोललं जातं. यामुळेच शिंदे सेनेच्या चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित कुटुंबाला शह देण्यासाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमची स्थापना केली होती. हे फोरम आदिवासी समाजासाठी काम करत असलं तरी यामार्फत आदिवासी लोकांना गावित यांच्या विरोधात एकत्र करण्याचं काम रघुवंशी यांनी केल्याचं बोललं जातं. लोकसभेच्या वेळी हिना गावित यांना उमेदवारी देऊ नये, दुसरा उमेदवार दिला तर एका ताकदीनं निवडून आणू असा दावा रघुवंशी यांनी केला होता. पण भाजपनं हिना गावित यांना तिकीट रिपीट केलं आणि गावित यांच्या विरोधात महायुतीतला एक गट गेला आणि गावितांचा पराभव झाला असं बोललं जातं. आताही 4 उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघात रिंगणात असले तरी विरोधकांची एकत्रित होणारी ताकद, आदिवासी समाजात विकास न झाल्याची भावना आणि घराणेशाहीचा मुद्दा बघता हा गावित कुटुंबासाठी फायनल सामना आहे. आव्हान 100 वर्षांचा इतिहास टिकवण्याचा आहे.
आव्हान जिल्ह्याच्या राज्यात ताकदीनं कमबॅक करण्याचं आहे. तुम्हाला काय वाटतं? यंदा गावित फॅमिलीचा स्कोर काय असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.